स्वतः उमेदवार म्हणून लोकांसमोर जातोय। माझ्यासोबत अनिकेत पिसे हे उमेदवार म्हणून आहेत, माझ्याबरोबर मनोरमाताई सपाटे या उमेदवार म्हणून आहेत आणि मनीषाताई कंसे असे आम्ही चौघंसुद्धा लोकांच्या भेटीगाठी घेण्याकरता, दर्शन घेण्याकरता जातो आहे। नागरिकांमध्ये प्रचंड आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। माय माऊल्या आशीर्वाद करतात, ओवाळतात, आम्ही केलेल्या कामाची पावती देतात आणि भविष्यामध्ये आम्ही सगळ्यांनी चारही उमेदवारांनी सोलापूर महानगरपालिकेमध्ये एक आवाज म्हणून सोलापूरकरांचा जे काही विषय आहेत ते मांडण्याकरता, सभागृहात पाठवण्याकरता लोकंसुद्धा तितकेच इच्छुक आहेत। आम्हाला बापू, तुम्ही जसं तरुण दिसता तशाच पद्धतीनं तुम्ही थोड्या फास्ट पद्धतीनं कामं करतात, प्रत्येकापर्यंत पोहोचतात, परंतु महानगरपालिकेमध्ये अजून तशी कामं पेंडिंग आहे, तर काय पुढची भूमिका असणार तुमची? हे नक्कीच बरीचशी कामं झालेली आहेत, बरीचशी कामं व्हायची आहेत। ज्या कामांमधून ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन असेल, हे खूप वर्षापासूनची मागणी आहे। काही रस्त्यांची कामं आहेत, ड्रेनेज लाईनची कामं आहेत, काही अतिक्रमण असल्यामुळं आम्हाला ड्रेनेज लाईन करता आल्या नाहीत मागं, पण आता आम्ही लोकांची समजूत काढून चांगल्या काही गोष्टी करण्याकरता लोकांचाही सहभाग घेऊ आणि त्या गोष्टी आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। हा प्रभाग कशा पद्धतीनं सोलापुरातला सगळ्यात स्मार्ट प्रभाग करता येईल यावर आमचा आग्रही असेल। ते बापू तुम्ही करालाच, परंतु युवा वर्गांना देखील हाताला काम नाही, कारण की पुणे, मुंबई आणि हैदराबाद ठिकाणी इथली मुलं जातात, त्यासाठी काय आपली धोरण असणार आहेत? नाही, नगरसेवक हे काय फक्त वार्डापुरते मर्यादित नसतात, तर आपण सोलापूर महानगरपालिकेचे ट्रस्टी म्हणून काम केलं पाहिजे। सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी कराव्या लागतील त्या केल्या पाहिजेत। म्हणून तर राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, अजितदादा पवार असतील, यांच्याकडे दूरदृष्टीचे नेते म्हणून लोक बघितलं जात आहे आणि ज्या पद्धतीनं पुणे, मुंबई, ठाण्याचा विकास झाला त्याच धर्तीवर सोलापूरचाही विकास झाला पाहिजे। सोलापूरचा युवक शिकून सोलापुरातच नोकरीला लागला पाहिजे, ही प्रामुख्यानं सोलापूरकर म्हणून आमची तर सर्वांची इच्छा आहे। कारण सोलापूर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणारं शहर म्हणून सोलापूरकडे बघितलं जात आहे। आज विमान व्यवस्था चालू झालेली आहे, पण IT सेक्टर चालू झालं पाहिजे आणि जे काही मुलं इथं शिकून पुणे, मुंबईला जातात ते न जाता ज्या ट्रेन भरून जातात त्या इथंच थांबले पाहिजेत। सोलापूर हे रिटायरमेंटवाल्यांचं शहर जे मानलं जात होतं ते येणाऱ्या काळात त्याची ओळख पोचून पुन्हा एक औद्योगिक शहर म्हणून येणाऱ्या काळात आपण काम केलं पाहिजे। जनता या पद्धतीने तुम्ही आजपर्यंत काम करत आलात आणि होम टू होम तुम्ही जाताय, तर जनता घड्याळाच्या आणि बाणाच्या पाठीमागे उभं राहणार आहे? नक्कीच, कारण मी आत्ताच बोललो की एकनाथजी शिंदेसाहेब असतील, अजितदादा पवार असतील, या दोघांकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हे बोललेले शब्द पाळणारे नेते म्हणून त्यांच्याकडे ओळखलं जातं। शिंदेसाहेबांनी ज्या पद्धतीनं ठाण्याचा विकास करून दाखवला आहे, महाराष्ट्रात 2.5 वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या नेतृत्वात जेव्हा मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे त्यावेळेस त्यांनी जी काय कामाची तडप दाखवलेली आहे ती लोकांना आवडलेली आहे। लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ होण्याचा मान त्यांच्याकडे आहे आणि अजितदादा पवार हे महाराष्ट्राची तिजोरी त्यांच्याकडे आहे। त्याच्यामुळं हे दोन नेतृत्व असल्यामुळं सोलापूर महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा आणि राष्ट्रवादी सोबत असं घेऊन आम्ही सत्ता स्थापन करू असा मला विश्वास आहे। मी प्रभाग 7च नाही तर संपूर्ण शहरामध्ये लोक आम्हाला धनुष्यबाणाला आणि घड्याळाला पसंती करतील असा मला विश्वास आहे। एकंदरीत तुम्ही होम टू होम जाताय आणि लोकांची काय भावना आहे? लोकांचा चेहऱ्यावरूनच आम्हाला कळतं की लोकांना काय अपेक्षित आहे। आज लोक स्वतःहूनच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेत आणि लोकांना माहीत आहे की हेच उमेदवार आपल्या समस्या सोडवू शकतील, हेच उमेदवार आपले बेरोजगारी प्रश्न मिटवू शकतील आणि विनाकारण बाहेरच्या उमेदवारांना का सहकार्य करायचं, म्हणून प्रभाग 7मध्ये आपला माणूस आपला प्रभाग ही भावना बळकट होत चालली आहे। एकंदरीत आता सध्याला झडपी आणि एकंदरीत आता नगरपालिका झाल्या, नगरपालिकेत बऱ्याच ठिकाणी शिवसेनेने देखील तिथं खातं उघडलेलं आहे, त्याच पद्धतीनं जनता या ठिकाणी उभा राहणार आहे का पाठीमागे? यावेळेस महानगरपालिकेत सोलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील, कारण लोकांचा एकनाथ शिंदेंवरती आणि महिलांचा लाडकी बहीण योजनेतून शिंदेसाहेबांनी सर्व महिलांना, गरजू महिलांना दरमहा लाडकी बहीण योजनेतून सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत आणि येणाऱ्या महापालिकेवर शिंदे सेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। आणि प्रभाग क्रमांक 7मधील सर्व माता भगिनी बंधूंना मी आवाहन करतो की मी अनिकेत पिसे, अमोल बापू शिंदे, मनीषाताई कंसे आणि मनोरमाताई सपाटे आम्हाला धनुष्यबाण 3 धनुष्यबाण आणि 1 घड्याळ 3 धनुष्यबाण आणि 1 घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून भरघोस बहुमताने विजयी करावी असं आवाहन करतो। ठीक आहे, आता शिंदे साहेबांची सभा या ठिकाणी होणार असं म्हटलं जाते, तर त्या सभेच्या माध्यमातून काय तुमची धोरण असतात? महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे सोलापूरकरांच्या भेटीसाठी 9 तारखेला येणार आहेत। महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे बाळासाहेब ठाकरेंनंतर की ज्यांना न पैसे देता लोक बघायला गर्दी करू शकतात असा एकमेव चेहरा शिंदेसाहेब आहेत, कारण लाडक्या बहिणीचा मान त्यांना मिळालेला आहे। शिंदेसाहेब
रोड शोच्या माध्यमातून सोलापूरकरांच्या मुख्य रस्त्यांवरून लोकांना भेटत जातील आणि जगदंबा चौकामध्ये भव्य अशी विराट सभा साहेबांची होईल. शिंदेसाहेब जे बोलतात ते करून दाखवतात असं व्यक्तिमत्व असल्यामुळं साहेबांना कडून सोलापूरकरांच्या खूप आशा आहेत आणि साहेब सोलापूरकरांच्या त्या आशा पूर्ण करण्याकरता सोलापूरकरांचे जे काही महत्त्वाचे प्रलंबित विषय आहेत, सोलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. सोलापुरात आजही 8 दिवसाला एकदा पाणी येतं आहे. या सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेसने ही सत्ता गेली 40 वर्षे केली, गेली 9 वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता केली. या दोघांनाही सोलापूरकरांच्या पाणी प्रश्न मिटवता आलेला नाही. लोकांच्या डोळ्यात पाणी आहे पण नळाला पाणी येत नाही, ही लोकांची खंत आहे. त्याच्यामुळं जर शिवसेनेचं सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवारांचं सरकार जर महापालिकेत आलं तर या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच सोलापूरचा पाणी प्रश्न मार्गी लावू आणि सोलापूरकरांना शिंदेसाहेबांकडनं त्याच गोष्टीची अपेक्षा आहे.